सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा सातारा परिसर औरंगाबाद येथील सहशिक्षक मी एम ए महाजन. सब्जेक्ट जनरल सायन्स, स्टँडर्ड 6, लेक्चर नंबर 16, चॅप्टर नंबर 8, टॉपिक नेम द आवर स्केलेटन सिस्टीम अँड द स्किन. हा पाठ आपण आज शिकणार आहोत. आवर स्केलेटन सिस्टीम अँड द स्किन. कॅन यू रिकॉल विच ऑर्गन सिस्टीम डू यू सी इन द फिगर्स अलॉंगसाइड. बाजूला दिलेल्या चित्रामध्ये आकृतीमध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे अवयव दिसत आहेत. इन द प्रिव्हियस क्लासेस वी हॅव लर्न अबाउट द सम ऑर्गन सिस्टीम्स, देअर फंक्शन्स अँड देअर लोकेशन इन आवर बॉडी. विथ द हेल्प ऑफ दॅट कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. तर आपण मागील इयत्तेमध्ये म्हणजे 5वीला शरीरामध्ये कोणकोणते ऑर्गन्स आहेत, अवयव आहेत, इंद्रिय आहेत ते आपण शिकलो. आणि त्याचप्रमाणे त्यांची कार्य काय आणि हे आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत. तर हा खाली दिलेला टेबल त्यानुसार पूर्ण करायचा. नेम ऑफ द ऑर्गन, हार्ट, फंक्शन ऑफ द ऑर्गन, बॉडी कॅव्हिटी. तर कोणत्या कॅव्हिटीमध्ये ते ठेवलेलं आहे, ते क्रीब केजमध्ये ठेवलेलं आहे. त्याचं हार्टचं फंक्शन काय आहे, तर हार्टचं फंक्शन सर्क्युलेशन ऑफ ब्लड, लंग्स. त्याच्यानंतर त्याची बॉडी कॅव्हिटी कुठे आहे, आणि इंटेस्टाईन्स आणि ब्रेन हे कॅव्हिटीमध्ये ठेवलेलं असतं आणि त्याचं कार्य तिथं लिहायचं आहे. द व्हेरियस ऑर्गन्स आर सेफ विथिन द बॉडी कॅव्हिटी. विविध प्रकारचे ऑर्गन्स, अवयव हे आपल्या शरीराच्या कॅव्हिटीमध्ये सुरक्षित आहेत. द ह्युमन स्केलेटन इज अ प्रोटेक्टिव्ह शेल फॉर ऑल द इंटरनल ऑर्गन्स. ह्युमन स्केलेटन हे एक आपल्या प्रोटेक्टिव्ह शेल आहे आपल्या इंटरनल ऑर्गन्ससाठी. समटाइम्स व्हेन वी फॉल व्हाईल प्लेइंग ऑर हॅव अ ॲक्सिडेंट, अ बोन इन आवर आर्म ऑर लेग मे गेट ब्रोकन. जेव्हा आपण खेळताना किंवा एखाद्या अपघातामध्ये आपला हाताचा किंवा पायाचं हाड तुटतं, त्याला आपण फ्रॅक्चर असं म्हणतो. फ्रॅक्चर इज अ बोन कॉजेस सेव्हरल अँड अनन्युमरेबल पेन अँड द पार्ट विथ द ब्रोकन बोन स्वेल्स इमिडिएटली. जे फ्रॅक्चर आहे जे बोनमध्ये, त्यामुळे आपल्याला भयंकर वेदना होतात आणि त्यातून आपल्याला त्रास होतो. कॅन यू टेल युअर फ्रेंड मीट विथ ॲक्सिडेंट अँड अ बोन इन हिज लेग इज फ्रॅक्चर्ड, हाऊ विल यू हेल्प. का तुम्हाला कधी आठवतं का तुमचा एखादा मित्राचा अपघात झाला आणि त्याच्या पायामध्ये फ्रॅक्चर झालं आणि तुम्ही त्याला कशा प्रकारे मदत केली. आफ्टर ॲन ॲक्सिडेंट प्रिव्हेंट एनी मोमेंट ऑफ द फ्रॅक्चर पार्ट. जेव्हा ॲक्सिडेंट होतो त्याच्यानंतर तुम्ही त्या अवयवाची, त्या तुटलेल्या पायाची, तुटलेल्या हाताची हालचाल करू नका. इमोबलाइज इट अँड गेट इमिडिएट मेडिकल हेल्प. त्याला हलवू नका आणि त्याला तुम्ही डायरेक्ट मेडिकल हेल्प घ्या. आफ्टर गोईंग टू द हॉस्पिटल an X-ray image is taken of the part which is swollen. तर दवाखान्यामध्ये गेल्यानंतर, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जो तुटलेला भाग आहे त्याचा एक्सरे काढला जातो. एक्सरे वेअर डिस्कवर्ड बाय विल्यम कोनार्ड रोसेंटेजन. तर एक्सरे हा विल्यम कोनराड रोसेंटेजन यांनी त्याचा शोध लावलेला आहे. आता बघा इथं an X-ray image shows whether a bone is broken and also the exact spot where it is broken. This helps in providing the proper treatment. एक्सरे इमेजमुळे, ही एक्सरे इमेज आहे आणि या एक्सरे इमेजमुळे नेमकं बोन कुठे, हाड कुठे तुटलं हे आपल्याला समजतं आणि आपल्याला ट्रीटमेंट कुठे द्यायची बरोबर ते आपल्याला इथं कळतं.
आता लेट्स ट्राय दिस. Let's identify our bones. Place your hand at the center of your chest and your friend's back. तुमचा हात तुमच्या छातीवर ठेवा आणि तुमच्या मित्राच्या पाठीवर ठेवा. What is the name of the hard part you feel on placing your hand on your chest? तुमच्या छातीवर जो हात ठेवल्यावर जो हार्ड पार्टला तुम्हाला जाणवतो त्याला काय म्हणतात? दॅट इज अ रिब केज. त्याला रिब केज म्हणतात. डू यू फील सम हार्ड बम्प्स ऑन द बॅक? दे व्हॉट आर दे कॉल्ड? तुमच्या पाठीवर काही टणक अशा प्रकारचे हाडे तुम्हाला जाणवतात का? त्याला काय म्हणतात? दॅट इज वर्टेब्रा. त्याला मणके आपण मराठीमध्ये म्हणतो. व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस बिटवीन द बोन्स ऑफ द बॅक अँड दोज ऑन द चेस्ट? तुमच्या पाठीवर आणि चेस्ट छातीवर असणाऱ्या हाडांमध्ये तुम्हाला काय फरक दिसतो? तर द ह्युमन स्केलेटन सिस्टीम, ऑल द बोन्स इन आवर बॉडी आर नॉट ऑफ द सेम शेप. आपल्या शरीरामध्ये असलेले सगळेच हाडं ही सारख्या आकाराची नाही आहेत. एव्हरी बोन इज डिफरंट. ऑल द बोन्स टुगेदर फॉर्म फ्रेमवर्क ऑर स्केलेटन. तर सर्व हाडांची एकत्र मिळून एक फ्रेमवर्क तयार झाली, त्याला स्केलेटन म्हणतात. द स्केलेटन गिव्ज अ शेप टू द बॉडी. जी स्केलेटन आहे ती आपल्या शरीराला आकार देते. ऑल द बोन्स ऑफ द बॉडी अलॉंग विथ कार्टिलेज टुगेदर फॉर्म द स्केलेटन सिस्टीम. जे सगळे बोन हाडं आहेत आपल्या शरीराची, तर ती कार्टिलेज टुगेदर त्याला आपण स्केलेटन सिस्टीम म्हणतो. बोन्स आर हार्ड. जी बोन्स आहे, जी हाडे आहे ती हार्ड आहे. दे आर नॉट फ्लेक्झिबल. ते फ्लेक्झिबल नाहीत. बोन्स आर कंपोज्ड ऑफ टू मेन कॉन्स्टिट्युएंट्स. जे बोन्स आहेत ते दोन घटकांनी बनलेले आहेत. बोन सेल्स आर बायोटिक. जे बोन सेल्स म्हणजे हाडांच्या पेशीपासून तयार झाले त्याला बायोटिक म्हणजे जैविक म्हणतात. आणि वाईल द कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, मिनरल साल्ट्स आर द अबायोटिक कॉन्स्टंट. याला अबायोटिक म्हणजे अजैविक घटक असं म्हणतात. कॅल्शियम इम्पार्ट्स स्ट्रेंथ टू द बोन्स. कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. द सिस्टीम विच गिव्स डेफिनेट शेप टू द बॉडी प्रोव्हाइड सपोर्ट अँड प्रोटेक्ट द डेलिकेट ऑर्गन्स इनसाइड द बॉडी इज कॉल्ड स्केलेटन सिस्टीम. आपल्या शरीरामध्ये ही अशी एक संस्था आहे की ज्याच्यामुळं आपल्या शरीराला आपल्या विशिष्ट आकार मिळतो आणि त्याच्यामुळे विशिष्ट अवयव यांची सुरक्षितता राखली जाते. त्याला स्केलेटन सिस्टीम असं म्हणतात. बघा इथं द टाईप्स ऑफ बोन्स दिलेले. बोन्स ऑफ आवर बॉडी आर क्लासिफाईड इंटू 4 टाईप्स. फ्लॅट बोन्स, याला फ्लॅट बोन्स म्हणतात. स्मॉल बोन्स, हे स्मॉल बोन्स आहेत. इरेग्युलर बोन्स, हे इरेग्युलर बोन्स आहेत. आणि लॉंग बोन्स म्हणजे हे लांबचे लांब बोन्स आहेत. तर हे विविध प्रकारचे 4 प्रकारचे बोन्स आपल्या शरीरामध्ये आढळतात. तर हे 4 प्रकार इथं दाखवलेले आहेत. कॅन यू आयडेंटिफाय द ॲनिमल्स फ्रॉम द पिक्चर ऑफ देअर स्केलेटन? आता या सापळ्यावरून जो स्केलेटन आहे त्याच्यावरून तुम्ही कोणते ॲनिमल आहे ते ओळखू शकता का? पहिला आहे कॅमल, दुसरा आहे डायनासोर, तिसरा आहे फिश आणि चौथा आहे स्नेक. तर अशा प्रकारे 4ही ॲनिमल्स आपण पिक्चरवरून त्यांच्या स्केलेटनवरून ओळखलेले आहेत. आता बघा, ट्राय दिस. टेक अ मेजरिंग टेप अँड मेजर द लेंथ ऑफ द बोन्स ऑफ युअर आर्म्स अँड लेग्स. डू द सेम फॉर युअर फ्रेंड, सिस्टर, ब्रदर. रेकॉर्ड द मेजरमेंट इन द टेबल बिलो अँड कम्पेअर देम. आता तुम्ही काय करायचं आहे, एक लांबी मोजायचा टेप घ्यायचा आहे आणि टेप घेऊन तुम्ही तुमचे हाताची आणि पायाची हाडांची लांबी मोजायची आहे. तसेच तुमच्या मित्राच्या हाडाची पायाची आणि पायाची आणि हाताच्या हाडांची लांबी मोजायची. तुमच्या बहिणीच्या आणि भावाच्या हाताची आणि पायांची लांबी मोजायची हाडांची आणि ती खालील दिलेल्या या तक्त्यामध्ये लिहायची. द ह्युमन स्केलेटन सिस्टीम कॅन बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. म्हणजे जी ह्युमन स्केलेटन सिस्टीम आहे, हा ह्युमन स्केलेटन आहे, याची सिस्टीम जी आहे ही 2 पार्ट्समध्ये विभागलेली आहे. पहिला आहे द ॲक्सियल स्केलेटन, कन्सिस्ट ऑफ स्कल, द स्पाइन अँड द रिब केज.
तर स्कल, स्पाइन अँड रिब केज एवढ्यांचे मिळून जे तयार झालेलं आहे याला एक ॲक्सियल स्केलेटन म्हणतात. तर these are situated symmetrically along the central vertical axis of the body. तर हे सेंट्रल व्हर्टिकल ॲक्सिस ऑफ द बॉडीवर सिटलेले बसवलेले आहे. द अपेंडिक्युलर स्केलेटन इज मेड अप ऑफ द बोन्स ऑफ द अप्पर अँड लोअर लिम्स. जे अपेंडिक्युलर स्केलेटन आहे हा वरच्या आणि खालच्या लिम्सपासून तयार झालेला आहे. ऑन आयदर साईड ऑफ द सेंट्रल ॲक्सिस, आयदर साईड ऑफ द सेंट्रल ॲक्सिस. तर याला म्हणतात अपेंडिक्युलर, म्हणजे हे दोन हात आणि हे पाय याला अपेंडिक्युलर स्केलेटन असं म्हणतात. ॲज आवर बॉडी ग्रोज द साईज अँड लेंथ ऑफ आवर बोन्स इन्क्रीजेस. जशा प्रकारे आपले शरीर वाढतं त्याप्रमाणे आपले बोन्स म्हणजे हाडेही वाढतात. सच चेंजेस in size and length can be seen in children according to the age. बोन्समधील किंवा हाडांमधील जी साईज, आकार आणि लांबी आहे ही मुलांच्या वयानुसार दिसून येते. However, the body continues to grow only up to certain limit. The bones of taller people are longer. जे उंच माणसं असतात त्यांची बोन्स, हाडे ही लांबची लांब असतात. तर द ॲक्सियल स्केलेटन, आता आपण बघणार आहोत ॲक्सियल स्केलेटन. ॲक्सियल स्केलेटन म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितलं स्कल, रिब केज आणि स्पाइन. तर याला मिळून ॲक्सियल स्केलेटन होतो. द स्कल इज फॉर्म बाय द बोन्स ऑफ द हेड ऑफ फेस. म्हणजे स्कल हे डोक्याचे हाडे. द बोन्स ऑफ द स्कल आर फ्लॅट अँड स्ट्रॉंग. जे स्कलची हाडे आहेत ती फ्लॅट असतात आणि मजबूत असतात. दे आर ऑल टुगेदर 22 बोन्स इन द स्कल. तर स्कलमध्ये 22 बोन्स असतात. 8 इन द हेड, 8 डोक्यामध्ये असतात. 14 इन द फेस, 14 चेहऱ्यावर, 14 असतात. एक्सेप्ट फॉर द लोअर जॉ, नन ऑफ द बोन्स ऑफ द स्कल कॅन मूव्ह. हा फक्त लोअर जॉ आहे, ह्या लोअर जॉ शिवाय कोणताही बोन हालचाल करत नाही. विच ऑर्गन ऑफ आवर बॉडी डज द स्कल प्रोटेक्ट. या स्कलमुळे आपल्या बॉडीचा कोणता ऑर्गन प्रोटेक्ट होतो, तर ब्रेन हा ऑर्गन आपला त्यामुळे प्रोटेक्ट होतो. मेंदू हा ऑर्गन प्रोटेक्ट होतो. रिब केज, आता ही रिब केज आहे. या रिब केजची माहिती बघूया. फील द लेफ्ट अँड राईट साईड ऑफ युअर चेस्ट विथ युअर हँड ऑर फिंगर. हाऊ मेनी बोन्स कॅन यू फील ऑल टुगेदर ऑन द 2 साईड्स. तर तुमच्या छातीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला हाते जोडून बघा, हात लावून बघा आणि किती हाडे आहेत या दोन्ही साईडला ही मोजून बघा. चेक इन द सेंटर, तुमच्या सेंटरमध्ये बघा. हाऊ मेनी बोन्स डू यू फील, तुम्हाला किती हाडे हाताला लागतात. द केज लाईक स्ट्रक्चर इन द चेस्ट इज कॉल्ड रिब केज. हे जे चेस्ट केज लाईक स्ट्रक्चर आहे, पिंजऱ्यासारखं हे जे स्ट्रक्चर आहे, हे आकार आहे त्या पिंजऱ्यासारखा, त्याला रिब केज असं म्हणतात. इन द चेस्ट देअर इज वन व्हर्टिकल फ्लॅट बोन कॉल्ड स्टर्नम. ह्या चेस्टमध्ये हा जो व्हर्टिकल बोन आहे मधला त्याला स्टर्नम असं म्हणतात. 12 पेअर्स ऑफ फ्लॅट बोन्स कॉल्ड द रिब्स. हे जे 12 आहेत हाडे याला रिब्स म्हणतात. आर जॉईंट इन इट sideways. There 25 bones form the rib cage. It is joined to the spine at the back. हे बाय स्पाइनला जॉईन झालेले आहेत. द स्पाइन, बॅकबोन और व्हर्टेब्रल कॉलम. स्पाइन म्हणजे हा बॅकबोन आहे, याला व्हर्टेब्रल कॉलम म्हणतात. द स्पाइन is formed by the
bedlock, padlock shaped bones placed straight one above the other. There are altogether 33 bones on the spine, each called vertebra. आता ही इथं एकावर एक ठेवलेले जे आहेत हे इथं दाखवलेले हे वर्टेब्रे आहेत जे 33 आहेत एकावर एक ठेवलेले. These bones are arranged one above the other flexibly. The spine protects the spinal cord that originate from the brain. द स्पाइन प्रोटेक्ट द स्पायनल, याच्यामध्ये जो स्पायनल कॉर्ड असतो त्या स्पायनल कॉर्डला हे बोन्स प्रोटेक्ट करतात. व्हॉट वूड हॅव हॅपन ऑफ द डिड नॉट हॅव बॅकबोन. जर तुम्हाला बॅकबोन नसेल, हे बॅकबोन नसतं तर काय झालं असतं, तुम्हाला ताट उभं राहता आलं नसतं आहे की नाही. पाठीचा कणा ताट राहतो म्हणून त्यामुळे आपण उभं राहू शकतो, स्टँड राहू शकतो. द अपेंडिक्युलर स्केलेटन. आता अपेंडिक्युलर स्केलेटनविषयी माहिती बघा. द ह्युमन बॉडी हॅज 2 arms and 2 legs. आता ह्युमन बॉडीला 2 arms and 2 legs आहेत. द डिफरंट पार्ट्स ऑफ द arms legs have several bones which are connected together by joints. तर हे सेव्हरल बोन्स हे कनेक्टेड टू द जॉईंट्स आहे. आता बघा, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, देअर आर 3 bones इन ईच ऑफ द इयर्स. प्रत्येकाच्या काळामध्ये 3 हाडे असतात. ऑफ दिस द स्टिरअप इज द स्मॉलेस्ट बोन इन आवर बॉडी. याच्यामध्ये स्टिरअप हा सगळ्यात स्मॉलेस्ट बोन असतो. इट इज ॲज स्मॉल ॲज ग्रेन ऑफ राईस अँड इज हॅलो. हा एका तांदळाच्या दाण्या एवढा लहान असतो आणि तो पोकळ असतो. इट शेप इज लाईक दॅट ऑफ स्टिरअप. याचा आकार हा स्टिरअपसारखा असतो. इन द ह्युमन बॉडी द लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन इज द थाय बोन ऑन द फिमर. जी ह्युमन बॉडी आहे, माणसाचं शरीर आहे, त्याच्यामध्ये लॉंगेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट बोन आहे मांडीमध्ये, त्याला फिमर असं म्हणतात. हे इथं दाखवलेली आकृती इथं त्यामुळे ह्याच्यामध्ये बघूया, हे फिमर आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व ह्युमन स्केलेटन इन युअर स्कूल लॅबोरेटरी ऑर पिक्चर ऑफ द स्केलेटन. तर तुम्ही ह्युमन स्केलेटन तुमच्या शाळेच्या प्रयोगशाळेत बघा किंवा त्याचं चित्र बघा. अँड क्लासिफाय द बोन्स इन आवर बॉडी इंटू 4 टाईप्स. आणि आपल्या शरीराची हाडे ही 4 टाईप्समध्ये क्लासिफाय करा, वर्गीकरण करा. डिस्कस द फंक्शन ऑफ दिस बोन्स. त्या बोन्सचे कार्य सांगा. आता इथे आपला आवर स्केलेटन सिस्टीम अँड स्किन याचा पार्ट 1 इथे संपलेला आहे. तर आपण याच्यानंतरचा पुढचा जो नेक्स्ट लेक्चर आहे, लेक्चर नंबर 17, तर हा आपण पुढील भागामध्ये शिकणार आहोत. चॅप्टर नंबर 8 आवर स्केलेटन सिस्टीम अँड स्किन. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्याला लाईक करा. आमचा SPSPM औरंगाबाद हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा. ओके, थँक्यू. हॅव अ गुड डे. हॅव अ नाईस डे.